आपण पाहतात एसकेएफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी मार्केट कमिटीचे संचालक संतोष गलबे यांना मार्केट कमिटीचे सभापती एकनाथ उर्फ पप्पू घाणगे यांचे प्रत्युत्तर। पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीतील आरोप प्रत्यारोप आता अधिकच तीव्र झाले आहेत। संचालक संतोष जगन्नाथ गलबे यांनी केलेल्या आरोपांना बाजार समितीचे सभापती एकनाथ उर्फ पप्पू घाणगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेले आहेत। 28 जुलै 2026 रोजी पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एकनाथ उर्फ पप्पू घाणगे यांनी आमच्या एसकेएफ न्यूज चॅनलशी मुलाखत देताना संचालक संतोष जगन्नाथ गलबे यांनी केलेल्या आरोप फेटाळून लावलेले आहेत। गलबे यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन असल्याचा दावा सभापती घाणगे यांनी केला आहे। यावेळी बोलताना सभापती घाणगे म्हणाले की बाजार समितीच्या आगामी बैठकीत संचालक संतोष गलबे यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिले जाईल। कोणत्याही मुद्द्यावर शंका राहणार नाही अशा पद्धतीने सर्व बाबी सभागृहासमोर मांडण्यात येतील असेही घाणगे म्हणाले। पाहूया एक नजर। आपण पाहतात एसकेएफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी। आज आमच्यासोबत पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एकनाथ उर्फ पप्पू घाणगे सर आहेत। सर, आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष जगन्नाथ गलबे यांनी आपल्यावर एक आरोप केलेले आहेत की आपल्याकडून बाजार समिती अंतर्गत येणारे सर्वच घटक जसं की आडत दुकाने, जिनिंग, परवाने, व्यापारी आणि त्यांच्या जमा व खर्चाची संपूर्ण माहिती आपल्याकडून त्यांना देण्यात येत नाहीत। काय सांगणार आहे? गलबे आहे, संतोष जगन्नाथ गलबे हा आमच्या सभागृहाचा सदस्य आहे, आमचा डायरेक्टर आहे, ते आमच्या मार्केट कमिटीचा डायरेक्टर आहे। ह्या उद्देशाने आम्ही त्याला आमचे प्रत्येक 2 महिन्याला मीटिंग असते। मीटिंगमध्ये आम्ही पूर्ण हिशोब त्या 60 दिवसामधला आलेला पैसे, खर्च, झालेलं उत्पन्न आणि आलेला खर्च असा प्रत्येक 2 महिन्याच्या मध्ये आम्ही मीटिंगमध्ये ठेवत असतो। हे वारंवार प्रत्येक मीटिंगमध्ये प्रत्येक सदस्याला त्याचं उत्तरं दिली जाते, वाचन केलं जातं, त्यांनी तसे पत्र करतात। राहिला विषय संतोषने याच्या अगोदर मी 2-3 वेळेस पत्र दिले। ते निव्वळ ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, राजकीय द्वेषातून आणि ब्लॅकमेल करणे, पैसे काढणे, आमच्या सचिवाला त्रास देणे, मार्केटमध्ये हे करणे, ह्याच्यातला भाग आहे। त्याने 2 वेळेस त्याच्या अगोदर मी पत्र दिलेत। त्याला काय चुरीमुरी भेटली की ते शांत बसतो। ह्यावेळेस मी तीच पद्धत झाली, पण आता प्रत्येक वेळेस त्याला भेटणं, त्याला किंवा त्याचं समाधान करणं हे काय बंधनकारक नाही ना। त्याच्यामुळे त्याचे सगळे आरोप सगळे बिनबुडाचे आरोप आहेत। कारण त्याच्या अगोदर आतापर्यंत प्रत्येक मीटिंगमध्ये त्याला हिशोब दिलेला आहे। प्रत्येक त्याला देण्यापेक्षा ते बंधनकारक आहे। ते सचिव प्रत्येक वेळेस मीटिंगमध्ये ठेवतोच विषय ते त्या 2 महिन्यामध्ये आलेलं उत्पन्न आणि झालेला खर्च हे सगळं आणि झालेलं 1 दिवसाचा विषय आहे। त्याने ऑडिटचा विषय आहे, 24-25 ऑडिट झालेलं आहे। ते ऑडिट रिपोर्ट पण मीटिंगमध्ये ठेवलेला आहे आम्ही। आमचं मार्चमध्ये मीटिंग झाली, मार्चपर्यंत सगळा विषय क्लिअर झालेला आहे। आता एप्रिल मे हे विषय आणखी आता राहिलेला आहे, ऑडिट होईल। जसं आपण म्हणले की मीटिंगमध्ये सर्व मुद्दे वगैरे प्रश्नाची उत्तरं देण्यात येतात, पण त्यांचं असं म्हणणं आहे की 18 संचालकांना विश्वासात न घेता आपण त्यांचं ऐकतच नाही। सर्व संचालकाला विचारात घेऊनच सगळं कामकाज चालत असतंय, सगळ्याला विचारात घेऊन चालत असतंय। याचा विषय वेगळा आहे, याला वेगळं काहीतरी पाहिजे, याला म्हणजे सगळ्याला असं थोडंसं वेटेज धरून काहीतरी स्वतःचा स्वार्थ का साधून घ्यायचा आहे, यासाठी याचे प्रयत्न आहेत, बाकी काही विषय नाही। यांनी आरोप केलेले मग आपल्यावर सगळे आरोप खोटे आहेत, त्याच्यात एकही आरोप तथ्य नाही याच्यात काही। त्यांनी आता जेवढे आरोप केले त्याचा हिशोब असेल, समजा काय जमा खर्च, हे सगळे प्रशासकीय भाग हे सचिव बघत असतात। त्याच्यामुळे याचा काही विषय नाही। हे सभापती किंवा सचिवांनी काही माहिती दाबून ठेवायचं असं काय, सगळा विषय ऑनलाईन आहे किंवा जे रेकॉर्ड आहे आमच्याकडे सगळा विषय आहे। पण विषय असा चालला की ह्याला देणं म्हणजे हे ब्लॅकमेलिंग प्रकार वापरलं, हे वारंवार तसंच ब्लॅकमेल करून म्हणून आम्ही ठेवलं ते सभागृहात। आता येणाऱ्या मीटिंगमध्ये आम्ही त्याला सगळ्या त्यांनी जेवढे प्रश्न विचारले सगळ्याचे उत्तर आम्ही त्याला मीटिंगमध्ये देऊ। हे होते आमच्यासोबत पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एकनाथ उर्फ पप्पू घाणगे सर। यांनी संतोष गलबे यांनी त्यांच्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी जाहीर केलेले। येणाऱ्या बैठकीमध्ये त्यांचे सर्वच प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील असं त्यांनी ठामपणे विश्वास दिलेला आहे। यासोबतच आपण पाहतात एसकेएफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी।